परभणी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालाय। त्याच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅलीही काढण्यात आली। परभणी इथे एका समाजकंटकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती। तसंच येथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली। त्यानंतर संबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला। या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली। पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आला असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमधडे, पीआरपीच्या महिला अध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे, प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली।